नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कोर्टात आता सगळेजण थांबलेले आहेत, वाट बघत आहेत. कारण अजून पद्मा आलेली नाहीये. विक्टिम जर आलेली नसेल तर कोर्ट कारवाई कशी सुरू होणार? मग ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे हिला जज विचारतात की काय झालं, तुमची विक्टिम कुठे, अजून का आलेली नाहीये? तेव्हा ऊर्जा म्हणते ती येईलच, मला 5 मिनिटं द्याल का, मी तिला फोन करू शकेल. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की या केसलाच अर्थ नाहीये, कारण अशा यांना जर यांचा विक्टिम इथे नाहीये, त्याचबरोबर ज्याच्यावर आरोप केलेले आहेत तो आरोपी कोर्टामध्ये हजर नाहीये, तर या केसला अर्थ काय आहे? ही केस कोर्टाने डिसमिस करून टाकावी असं हर्षवर्धन सांगत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की प्लीज 5 मिनिटं द्या मला, कारण ऊर्जाचा कॉन्फिडन्स थोडासा कमी पडत असतो. कारण हर्षवर्धनच्या समोर तिला केस लढायची असते आणि हर्षवर्धन खूपच छक्के-पंजे करणारा माणूस आहे. आणि त्याच वेळी ऊर्जा मात्र म्हणत असते की प्लीज एकदा ऐका ना माझं, आणि मला 5 मिनिटं द्या ना, कारण ती का पोहोचलेली नाहीये तिला मला फोन करून विचारायचं आहे. तेव्हा जज साहेब म्हणतात की तुम्हाला माहित नाहीये का कोर्टामध्ये फोन अलाउड नाहीये? तेव्हा हर्षवर्धन येतो आणि म्हणतो कसं माहितीये का, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांची ही पहिलीच केस आहे, त्यामुळे त्यांना याबद्दल काहीच माहिती नाहीये. तर मी त्यांना फोन वापरण्याची परवानगी देण्यासाठी कोर्टाला विनंती करू परवानगी द्यायला सांगू शकतो. मग इकडे जज साहेब म्हणतात की कसं, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार हे बार काउन्सिलचे सिनियर वकील आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी अशा पद्धतीने वागत आहात, त्यांचाही वेळ वाया जात आहे. या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. फायनली ऊर्जाला फोन करायला परवानगी मिळते. ऊर्जा तिथून बाजूला जाते आणि पद्माला म्हणजेच मंग्याला फोन करते. कारण ऊर्जाने पूर्ण प्लॅनिंगनिशी हे सगळं ठरवलेलं असतं. आता मात्र कोर्टामध्ये हर्षवर्धन जे बोलत आहे ते पाहून सगळेजण हसत असतात ऊर्जावरती, कारण ऊर्जाचा काय निभाव लागणार नाही हर्षवर्धनच्या सोबत असं सर्वांना वाटत असतं. आणि ते 4 आरोपी सुद्धा त्या पिंजऱ्यामध्ये आहेत, म्हणजे जे विक्रांतचे मित्र आहेत. मग ऊर्जा आता फोन करायला जाते. इकडे पद्मा मात्र विचार करत असते की आपल्याला उशीर होतोय, आपल्याला पोहोचलं पाहिजे तिथं, ऊर्जाताई माझी वाट बघत असेल. परंतु ट्रॅफिक एवढं लागलेलं असतं की ऊर्जाने ऑलरेडी सांगितलेलं की असतं की आपल्या नेहमीच्या रस्त्याने नको येऊस, दुसऱ्या रस्त्याने ये. पण मंग्याची मात्र काय गोंधळ घातलेला असतो मंग्याने काय माहिती. कारण ऊर्जा इथे कोर्ट सुरू झालेला आहे तरीही हे दोघं कोर्टामध्ये पोहोचलेले नसतात. तेवढ्यातच ऊर्जाचा फोन आल्यावर पद्मा म्हणते की हो ताई, खूप ट्रॅफिक लागलं, 5 मिनिटात येतोय, आम्ही कोर्टाच्या जवळच पोहोचलेलो आहे असं पद्मा सांगू लागते. तेव्हा ऊर्जा म्हणते अगं लवकर या, खूप वेळ झालेला आहे. कारण काहीही झालं तरीही आत्तापर्यंत ह्या गोष्टी कोर्टामध्ये पोहोचलेल्या पाहिजे होत्या आणि तो अजून सुरू आलेलीच नाहीये, कसं होणार सांग. तेव्हा ती मंग्याला म्हणते की मंग्या लवकर घेऊन ये. त्यानंतर इकडे आता जज साहेबांच्या समोर इकडे हर्षवर्धन जहागीरदार बोलत असतात की कोर्टाने किती वेळ वाया घ्यायचा, कोर्टाचा वेळ वाया घालवला जातोय, त्यामुळे विचार करा ज्या गोष्टी घडत आहेत त्याबद्दल. तेव्हा मात्र इकडे ऊर्जा सांगत असते की हो ती पोहोचतीच आहे. आणि ऊर्जा शांतच असते, कारण आता काय करणार, अजूनपर्यंत जर हीच पोहोचलेली नसेल तर ऊर्जा काहीच बोलू शकत नसते. जज साहेब ऊर्जाला ओरडायला सुरुवात करतात की तुम्हाला कळत नाहीये का, तुमच्या विक्टिमला लवकरात लवकर इथं बोलवून घ्यायचं, कारण असा जर वेळ वाया गेला कोर्टाचा तर मला एक केस आहे का, कितीतरी केसेस पेंडिंग आहेत, आणि हे सगळं जर असंच चालू राहिलं तर कसं चालेल, असं ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे आता ऊर्जा म्हणत असते की जज साहेब खरंच सॉरी, फक्त 5 मिनिटं द्या मला, असं ती सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण आहेत आणि मग ऊर्जा त्याचबरोबर शौर्य सुद्धा पाठीमागं बसलेला आहे, कारण शौर्य आज कोणाच्या बाजूने आलाय हे माहीतच नाहीये. कारण हर्षवर्धनला वाटत आहे की तो केस स्टडीच्या दृष्टीने तिथं पोहोचलेला आहे, पण खरं तर शौर्य हा केस स्टडीच्या दृष्टीने नाही तर ऊर्जाची साथ देण्यासाठी कोर्टात पोहोचलेला असतो. जेव्हा ऊर्जा शौर्यला तिथे बोलवणार आणि त्याची उलट तपासणी करणार, त्याची साक्ष घेतली जाणार आहे, तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की काय गोंधळ उडणार आहे. अजूनही पद्मा आलेली नसते. आता ही केस डिसमिस होण्यापर्यंत चाललेली आहे. ऊर्जाला तर टेन्शन आलेलं आहे की आता करायचं काय, कारण या सगळ्या गोष्टी सोडवायच्या कशा. इकडे दिव्या आता किचनमध्ये काम करत असते. दिव्याचं तर हे सगळं नाटकच सुरू असतं. तेवढ्यातच विजय आणि शैलजा तिथे येतात आणि विजया तिचा हात पकडते आणि म्हणते की बस झालं, हे बंद कर नाटक काम करण्याचं, कारण तुझी काम करायची किती इच्छा आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. मला सांग, काल रात्री तू कुठे गेलेलीस आणि घरात सांगून जायची काही पद्धत? तेव्हा ती सांगते मी माहेरी गेले होते. आणि मग माहेरी गेले होते हे म्हटल्यानंतर आता विजयाला आणखी राग येतो. तर इकडे ती सांगत असते की मी ऊर्जाला भेटायला गेले होते. तेव्हा ती म्हणते म्हणजे तुम्ही दोघी बहिणींनी ठरवलेलंच आहे का वाटोळं करायचं, कारण तू इथे येऊन आमच्या मुलाचं वाटोळं केलेलं आहे आणि तुझी बहीण आता माझ्या नवऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेली आहे.
अशा पद्धतीने ती बोलत असते. ती म्हणते की हे बघा, या घरची सून म्हणून मी जे काही मला करता येईल ते करण्यासाठी मी गेले होते. मी कोणाचं वाटोळं वगैरे करण्यासाठी तिथे गेलेली नव्हती, असं इकडे ती स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मात्र शैलजा आणि विजया दोघीही तिच्यावरती चिडलेल्या असतात आणि तिला म्हणत असतात की तू कशी आहेस आणि तू काय आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. तू कशा पद्धतीने वागू शकते हे सुद्धा आम्हाला चांगलंच माहिती आहे, असं म्हणत तिच्यावरती आरडाओरडा सुरू झालेला असतो. तेवढ्यातच ती म्हणते की तुम्ही हे जे माझ्याशी बोलताय ना, ते आजीसाहेबांशी बोलून दाखवा. कारण तुम्ही आत्ता मला ज्या पद्धतीने बोलत आहात, ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत, ते मात्र खूपच भयानक असं आहे. कारण तुम्ही जे बोलताय ते बघा. तेवढ्यात आजी तिथे येतात आणि म्हणतात, बस झालं, काय चाललंय तुमचं हे सगळं, असं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आजी म्हणत असतात की विजया, एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही तिच्याशी ज्या पद्धतीने वागताय त्या पद्धतीने मी तुमच्याशी वागले तर काय होईल याचा विचार करा. कारण मी आत्तापर्यंत शांतपणे राहते, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काहीही वागायला मुभा आहे किंवा तुम्ही कसंही वागू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती तुझी सून आहे आणि तूही लक्षात ठेव ग. कारण तू आता चाळीत राहणारी नाहीये, तर तू जहागीरदारांची सून आहे. हे वकिलांचं घर आहे आणि त्यामुळं या घरामध्ये काय चालतं आणि काय नाही चालत आहे हे तुला कळलं पाहिजे. या घरातलं राहणीमान, खाणं, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या गोष्टी तुला ॲडजस्ट करता आल्या पाहिजेत. आणि मी तुझं लग्न कशा पद्धतीने लावलेलं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. इकडे पद्माला घेऊन आता मंग्या पोचलेला असतो. पद्माला घेऊन तो आतमध्ये चाललेला असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब तिथं असतात आणि ते म्हणतात की तुम्ही इथे येऊ शकत नाही, कारण आतमध्ये ऑन कॅमेरा सेशन सुरू आहे. ऑन कॅमेरा सेशन जेव्हा सुरू असतो तेव्हा इतर लोकांनी तिथं गर्दी करायची नाही, हा कोर्टाचा रूल आहे. आता मग कोर्ट डिसमिस करण्यापर्यंत केसचा विचार चाललेला असतो. पण नेमकं त्यावेळेस तिथे पद्मा पोचते आणि मग पद्मा आलेली पाहून ऊर्जा सुद्धा सांगू लागते की हो, पद्मा आलेली आहे. आता कोर्टाने इतक्या वेळ वाट बघितलेली असते आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूपच जबरदस्त पद्धतीने चाललेल्या असतात. शौर्य शांतपणे एक एक मुद्दा ऐकत असतो. शौर्यलाही माहिती आहे की साधी सोपी गोष्ट नाही आहे की हर्षवर्धन जहागीरदारच्या समोर उभा राहून केस लढणं, आणि त्यात ही केस विनयभंगाची आहे. इकडे ऊर्जाने सरळ सरळ आता तिथे हर्षवर्धनचे मुद्दे हाणून पाडलेले असतात. हर्षवर्धन म्हणत असतो की ही केस डिसमिस करण्यात यावी. तेव्हा ऊर्जाने सांगितलेलं होतं की विनयभंगाची केस आहे आणि त्याच्या बाबतीत विचार झाला पाहिजे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता कोर्टात पद्मा आलेली आहे आणि मग पद्माची उलट तपासणी सुरू होते. मग ऊर्जा तिला विचारते की तुमचं नाव? तेव्हा ती सांगते पद्मा कदम. तेव्हा मग ऊर्जा तिला म्हणते की नक्की त्या दिवशी काय झालं हे सगळं तुम्ही कोर्टाला डिटेलमध्ये सांगावं. मग पद्मा सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की मला बाईसाहेबांनी पुरणपोळ्या घेऊन शिर्केंच्या घरी पाठवलेलं होतं आणि मग मी जेव्हा तिथे शिर्केंच्या घरी त्या पोळ्या घेऊन गेले तेव्हा त्यांचा नोकर तिथं होता आणि घरी कोणीच नव्हतं. तर नोकर मला टेरेसवरती घेऊन गेला आणि तिथे गेल्यानंतर जो विक्रांत आहे त्याने मला पाणी प्यायला सांगितलं. मी त्याला म्हणत होते की नाही, मला नाही प्यायचं पाणी, पण त्याने अजिबात ऐकलेलं नाही. त्यामुळं त्याने मला पाणी प्यायला सांगितलं. बरं, मी ते पाणी पिलं, तेवढ्यावर तो थांबला नाहीये. तर त्याचं असं म्हणणं होतं की थंड पाणी पी, नॉर्मल पाणी काय पिते. मग त्याने मला सांगितलं की आत रूममध्ये फ्रीजमध्ये बर्फ आहे, तो घेऊन ये, असं त्याने मला सांगितलं. तेव्हा मात्र मी मग जबरदस्तीने तिथं आतमध्ये गेले. त्यानंतर त्याचे मित्र तिथं आले. त्या खोलीतून मी बर्फ घेत होते आणि त्याने मला खेचत घेऊन गेला आणि त्याच्यातला हा जो त्याचा मित्र आहे त्याने दरवाजा बंद केला. मी ओरडत होते, आरडत होते, माझा जीव वाचवा म्हणून प्रयत्न करत होते. शेवटी कसे बसे मी त्यांच्या तावडीतून सुटले आणि मी मिरवणूक एक चाललेली होती देवीची, त्या मिरवणुकीमध्ये जाऊन घुसले. तरीही हे जे त्याचे मित्र आहेत ते माझ्या मागावर आलेले होते. त्यांनी माझ्यावरती हल्ला केला आणि त्यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. हे सगळं पद्मा सांगत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की त्यानंतर ऊर्जाताई तिथं आल्या आणि त्यांनी मला वाचवलं. तोपर्यंत आता हर्षवर्धन पुन्हा उठतो आणि हर्षवर्धनला जज साहेबांनी विचारलेलं असतं की क्रॉस एक्झामिनिंग काय करायचं आहे का. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हो. मग हर्षवर्धनने पण आता क्रॉस एक्झामिनिंगसाठी सुरुवात केलेली असते आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता हर्षवर्धन तिला विचारतो तुमचं नाव. तेव्हा ती सांगते की तुम्हाला माहीत नाही आहे का माझं नाव काय आहे ते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की कोर्टाला सांगायचं. मग
ती सांगते की पद्मा. हर्षवर्धन म्हणतो की पूर्ण नाव. आता पूर्ण नाव विचारलं जातं तेव्हा ती सांगते की पद्मा कदम. हर्षवर्धन म्हणतो की पद्मा, त्या दिवशी काय घडलं हे कोर्टाला तुम्ही शांतपणे सांगा. त्या दिवशीचा प्रसंग काय होता, ह्या सगळ्या गोष्टी कोर्टाला कळल्या पाहिजेत आणि कोर्टाच्या समोर हे सगळं सत्य आलं पाहिजे असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आता कोर्टाला पुन्हा एकदा हे सगळं सांगायचं आहे. या गोष्टीसाठी पद्माची तयारी ऊर्जाने करून घेतलेली होती. एक एक मुद्दा तुझ्यातला पकडला जाणार आहे आणि प्रत्येक गोष्टीवरून तुला जज केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर वारंवार ज्या गोष्टीचा तुला त्रास होत आहे ते प्रश्न विचारले जाणार आहेत. मग इकडे पद्माला सांगितलं जातं तेव्हा हर्षवर्धन तिला म्हणतो की बरोबर आहे, पण मला एक कळत नाही आहे की तू शिर्केंच्या घरी गेली, पण आपल्या घराच्या आजूबाजूला किती घरं आहेत, मग तू हे काय बोलतेस. तेव्हा मात्र शिर्केंच्या घरी गेलेली आहे, मग कोणते शिर्के हे विचारलं जातं. तेव्हा सांगितलं जातं की विक्रांत शिर्के म्हणजेच MLA दिग्विजय शिर्के यांचं घर, असं स्पष्टपणे तिनं सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता पुन्हा तिला प्रश्न विचारले जात असतात आणि मग ती घाबरून जाते. तेव्हा ऊर्जा म्हणते की माझ्या अशिलाला तिथे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की हर्षवर्धन जहागीरदार म्हणत असतो की ह्या केसला काही अर्थ नाही, तर या मुलांना सोडून देण्यात यावं, ते निर्दोष आहेत. माझ्या अशिलावरती चुकीचे आरोप केले गेलेले आहेत. तेव्हा ऊर्जा म्हणते की कोर्टाने या चौघांना सोडून देऊ नये, कारण कोर्टात ते पुरावे जे आहेत, एव्हिडन्सेस आहेत, ते डिस्ट्रॉय करतील. तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की आहेत कुठे एव्हिडन्सेसच नाही आहेत ना, एव्हिडन्स कुठे आहेत असं हर्षवर्धन विचारत असतो. तेव्हा मात्र आता ऊर्जा विचार करत असते की काय उत्तर द्यायचं, पण ऊर्जा मात्र कोर्टाला विनंती करत आहे. आता शौर्यलाही धक्का बसलाय आणि हळबुट्टेलाही धक्का बसलेला आहे की करायचं काय, कारण ह्या कोर्टामध्ये ही केसच उभी राहू देत नाहीये हा हर्षवर्धन जहागीरदार. नक्की काय करावं लागणार आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा मात्र हर्षवर्धनने ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या मात्र खूपच भयानक आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.